आज शिवसेनेच्या 3 शाखेचं उद्घाटन आहे। अक्षय तृतीया चांगला मुहूर्त आहे आणि आपल्याला माहिती आहे 3.5 मुहूर्तापैकी तो आहे आणि शिवसेना ही एक नेहमीच लोकांना सदैव काम कार्यरत राहणारी संघटना आहे। माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतो आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा जो त्यांनी संकल्प केलाय तो संकल्प पूर्ण करण्याकरता आम्ही शाखेच्या माध्यमातून काम करणार। होय, जिथे नाका, कारण मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमध्ये शाखा यापूर्वी पण होत्या आणि त्या आता कार्यकारण या ठिकाणी आमच्या नगरसेविका निवडून आल्या कारणामुळे एक ऑफिस आणि कार्यालय असावं जेणेकरून लोकांना न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी होईल, लोकांच्या समस्यांचं निराकरण होईल। त्याकरता हे शाखेचं आज उद्घाटन झालेलं है। SIR के बारे में पूरी टीम, क्योंकि BLO ऑलरेडी अपॉइंट हुए हैं, BLA 1 और BLA 2 ये हमारे यहाँ पे अपॉइंट करने वाले हैं और वो सभी लोगों को गाइड करेंगे। लोगों को सोसाइटी वाइज, एसोसिएशन वाइज मीटिंग भी हम लोग लेने वाले हैं और अवेयरनेस प्रोग्राम भी रखने वाले हैं, क्योंकि आप देखेंगे इस मंथ में लोग गांव जाते हैं, तो गांव न जाते हुए एक राष्ट्रीय कार्य समझ के और इलेक्शन कमीशन को सपोर्ट करने के लिए SIR को सपोर्ट करने के लिए आप लोग सब सहयोग करो, ये भी मैंने लोगों को आह्वान किया हुआ है। सरकार तो पूरा प्रयास करे, लोगों का भी सहकार्य महत्वपूर्ण है। अगर लोग सहकार्य नहीं करेंगे तो उनका नाम नहीं कटेगा। तो लोगों को जो इलेक्शन कमीशन की जो गाइडलाइन है, वो गाइडलाइन के हिसाब से उन्होंने डॉक्यूमेंट देना चाहिए और डॉक्यूमेंट के तहत उनको SIR में पूरा राहत मिळेल। या ठिकाणी निवडणूक झाल्याच्या नंतर इथल्या सर्व शिवसैनिकांनी जो शिवसेना भाजप भारतीय जनता पार्टी महायुतीला जो कौल दिला, त्या कौल दिलेल्या असताना आम्हाला इथं बसायला थोडी जागा नव्हती आणि या पद्धतीने की माननीय कामिनी शेवाळे वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विभागातील युवा नेता विशाल वीर यांच्या पुढाकाराने या ठिकाणी वार्ड क्रमांक 142 ची जी जागा आहे ती उपलब्ध करून दिली। या ठिकाणी आम्हाला आमच्या ज्या स्थानिक तरुण तडफदार नगरसेविका आहेत अपेक्षाताई खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागात असणारे सर्व पदाधिकारी, आबा वाटेगावकर असतील, विशाल वीर असतील, पप्पू खांडेकर असतील आणि सर्व या विभागातील पदाधिकारी 24 तास जनतेच्या प्रश्नासाठी अवेलेबल असते। ही शाखा ही आमच्या सर्वांचं, बाळासाहेबांच्या शाखेंचं म्हणजे 80% समाजकार्य आणि 20% राजकारण, त्या पद्धतीनं जनतेला कुठलाही प्रश्न असेल, मग तो पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, घनकचऱ्याचा प्रश्न असेल आणि सध्या उपस्थित असलेला मतदान यादीचा प्रारूपचा प्रश्न असेल, हे सर्व सोडवण्यासाठी या शाखेतून आम्ही तो प्रयत्न करू। पप्पू खांडेकर असतील, अपेक्षाताई खांडेकर असतील, आबा वाटेगावकर असतील, विशाल वीर असतील, या विभागातील सर्व पदाधिकारी, युवा पदाधिकारी असतील, महिला शाखा प्रमुख यांच्या वतीनं ते बसण्यासाठी आम्हाला एक हक्काचं दालन झालं आणि त्यापण आम्ही जे 8 वर्ष ज्या जागेची वाट बघत होतो, ज्या अपेक्षाने वाट बघत होतो, ती आमची अपेक्षा पूर्ण झाली आणि आम्हाला अपेक्षा नावाची खांडेकर निवडून दिली। त्याबद्दल जनतेचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो। प्रथमतः सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज एक 3.5 मुहूर्तापैकी आजचा मुहूर्त आपला हिंदू समाजाचा आणि त्याच्या निमित्ताने आज 142 मध्ये आपण शाखेच्या शेवाळे साहेबांनी आणि कामिनी वहिनींच्या प्रयत्नाने आज शाखेचं ओपनिंग केलंय। 16 जानेवारीला आपले जनतेचा कौल आला, अपेक्षाताई खांडेकर शेवाळे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढल्या होत्या, शिवसेना नेतृत्वाखाली लढल्या होत्या आणि त्या निवडून आल्या। त्यापासून आपल्याकडे शाखा नव्हती आतापर्यंत। आज लोकांच्या समस्या निवारण्यासाठी ही जागा आहे, हे आमचं आदर्श स्थान राहील आणि इथून सगळे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील। जनतेला एकच आव्हान करेल मी इथून पुढे, जर शिवसेनेचे दरवाजे आज नाही 2012 पासून इथं शिवसेना आहे इथे आणि शिवसेना सगळ्यांचे प्रॉब्लेम पहिल्यापासून सॉल्व्ह करते आणि त्याप्रमाणे म्हणजे इथून मागे घडलेल्या गोष्टीनुसार इथून पुढे गोष्टी अशा चालत जातील। सगळ्यांना इथं आव्हान आहे, कुणाचा काही विषय असेल तर इथून नक्की तो सोडवला जाईल।